विशेष कौतुक या स्पर्धेचं केले खास पुण्यामधून. येणाऱ्या आगामी काळामध्ये NB ट्रॉफी आपल्याला पुण्यात बघायला मिळेल. त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असणारे हे दोन्ही आमचे मान्यवर यांचं मनपूर्वक मी धन्यवाद व्यक्त करतो. संदेश सर थँक्स, पावडे सर आपणही मनापासून धन्यवाद. तर मॅचच्या दिशेने बोलूयात. महत्त्वाची मॅच सुरू झाली आहे आणि इकडे कॉम्बॉक्समध्ये होईल बदल. पुन्हा एकदा सौरभ सरांचा आवाज पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद. चला स्वागत आहे. अजून एक धमाकेदार मॅचच्या दिशेने आपण वळतोय. आमदार प्रीमियर लीग मध्ये अजून एक चांगला सामना जो मात्र आपल्या भेटीला येतोय. एकीकडे NS रायडर यशवंत नगर ही टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते. त्यांच्या विरोधात इंद्रजीत 11 अकलूज या दोन्ही टीमच्या दरम्यान हा सामना आहे. आजच्या दिवसातली 7वी मॅच. आडव्या बॅटने फटका खेळलाय. फिल्डर येत आहे लांबवरून आणि बॉलला मात्र इकडे जोपर्यंत अडवतील, रिटर्न करतील, तोपर्यंत धावफलक हा रोटेट होताना आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला होता. नक्कीच बराच वेळ बॉल हवेत होता, बट फिल्डर जोपर्यंत बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत धावास्वरूपी धावा देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या गेल्या आहेत. यावेळेसचा बॉल धावास्वरूपी डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. धावफलक 8च्या स्कोरवरती 2 बॉल यायचे बाकी आहेत. डावाचं हे पहिलं षटक. ओ हो बॅट तर फिरवली होती. विजय इकडे बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात आहे. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर तदनंतर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून मोठा फटका कन्सिडर केला नाही. मान्यवर मात्र आपण बघू शकतात, क्रीडा रसिक आपण बघू शकतात, सर्वच मॅचचा आनंद घेतात आहे. लकी ड्रॉची इलेक्ट्रिक स्कूटी देखील मात्र आपल्याला पाहायला मिळाली. रनसंख्या 8 रन. धावस्वरूपी इकडे मात्र ओव्हर समाप्तीचा इशारा केला गेलेला आहे. काल आपण बघितलं कृष्णा पवार यांच्या KP स्पोर्ट्स शॉपचं देखील मात्र अकलूज इथे उद्घाटन झालेलं आहे आणि तिथे देखील मात्र आपल्याला काही स्पोर्ट्सच्या रिगार्डमध्ये इक्विपमेंट्स पाहिजे असतील, आकर्षक टी-शर्ट्स पाहिजे असतील, सँडोज पाहिजे असतील तर आपण मात्र नक्कीच कृष्णा पवार आणि त्यांच्या शॉपला व्हिजिट करू शकतात. अतिशय योग्य दरामध्ये अकलूज सारख्या विभागात, ग्रामीण विभागात खेळाडूंना मात्र सर्व गोष्टी मिळाव्यात आणि तो प्रयत्न कृष्णा यांच्या माध्यमातून झाला आहे. आणि KP स्पोर्ट्स शॉप आता मात्र आपल्या सेवेत आहे अकलूज येथे आणि कृष्णा यांना देखील या नवीन प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या विभागाचं नाव मोठं करणारा एक जबरदस्त हरपनमौला खेळाडू आणि नक्कीच त्यांनी या सुरू केलेल्या नवीन इनिंगसाठी त्याला देखील मात्र खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यावेळेसचा बॉल टो एंडला लागतोय. ऑन साईडला भिरकावलेला आहे. फिल्डर मात्र आहे तिकडे डीप मिड विकेटला. बॉलला अडवतील तोपर्यंत एक धाव इकडे मिळताना पाहायला मिळतील आणि एका धावेच्या मदतीने
धावफलक मात्र इकडे रोटेट होत आहे. तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान एकमेकांना कॉल अतिशय जबरदस्तरित्या दिला. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी रोज संध्याकाळी मोठ्या संख्येने आपल्याला इकडे प्रेक्षकांची पावलं जे आहेत ते वळताना पाहायला मिळतात आहे. आणि हे प्रेक्षकच आहेत ज्यांनी मात्र या खेळाला एवढं मोठं केलं आहे, या स्पर्धेला एवढं मोठं केलं आहे. कारण की क्रिकेटमध्ये प्रेक्षक नाही तर मग स्पर्धेलाही मजा नाही. पण वेळापूरकर वेळात वेळ काढून पुरेपूर मॅचेसचा आनंद घेताना इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. रनसंख्या 10 रन. डाऊन दी ग्राउंड बॅटचा फेस ओपन करत याही वेळेस मात्र इकडे क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मिड ऑफला तिकडे मात्र खेळाडू तैनात होते. चांगल्यारीत्या मात्र बॉलला रोखलं. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. आतापर्यंत तरी चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी. 8 बॉलच्या खेळात रनसंख्या 10 वरती स्थिर आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक हाताळलं जात आहे. अक्षय स्ट्रायकर एंडला तयार. फुल्लर लेन्थचा बॉल ऐन मौक्याच्या क्षणी ज्यारीत्या डीप झाला ना, चांगला वापर. चाणक्य बुद्धी इकडे मात्र दाखवताना आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज अनुभव मोठा आहे आणि तो अनुभव इकडे मात्र वापरत असताना पॉइंट्स टेबलवर देखील आपण बघतोय मोठी उथलपुथल जी मात्र झालेली आहे. हा जो सामना सुरू आहे बट पॉइंट्स टेबलची देखील मात्र आम्ही तुम्हाला अपडेट देतोय. डीजी पॅन्थर्स सध्याच्या घडीला टॉप वरती आहे. 4 सामने जिंकले, 4 सामने खेळत 3 जिंकले, 1 हारली आहे. सयाजी राजे वॉटर पार्क देखील 2 नंबरला आहे. त्यांनी 3 सामने जिंकलेले आहेत. पायावर टाकण्याचा प्रयत्न, क्या बात है. पैर पर गेंद तो भैया हवाई सैर पर गेंद. बॉल चाललाय सरळ डीप फाईन लेग सीमारेषा पार. फ्लॅट षटकार 6 रन. पायावर टाकण्याचा प्रयत्न होता आणि अतिशय सुंदररित्या संतोष यांनी मात्र चेंडूला ओळखलं आणि बॉलला धाडलंय सीमारेषा पार. रन संख्या 17च्या स्कोर वरती. 2 बॉल मात्र अजूनही यायचे बाकी आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे जसा बॉल आपल्या दिशेने येतोय तसं मात्र लवकरच पाठवत चला. पॉइंट्स टेबलवर आपण चर्चा करत होतो. श्रीराम कृषी केंद्र ही देखील टीम मात्र 3ऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळते. पहिल्या टॉप 3 मध्ये ज्या पॉइंट्स टेबलवर सध्या टीम आहेत ना, त्यांनी 4-4 मॅचेस खेळलेल्या आहेत. 3-3 जिंकलेल्या आहेत, 1-1 गमावलेली आहे. आणि तिथून मग पिलीव क्रिकेट क्लब 5 मॅच 2 विन 3 लॉस. आणि मग खाली ज्या काही टीम आहेत इंद्रजीत 11, जे क्रिकेट क्लब वेळापूर, NS रायडर, हसन 11 वेळापूर यांच्याही मॅचेस व्हायच्या आहेत. आतापर्यंत त्यांनी देखील मात्र 1-1 विजय नोंदवलेला आहे. तर मजा येणार आहे. हा ग्रुप देखील फार इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की ए ग्रुपमध्ये आपण बघितलं होतं 28व्या मॅच वरती निर्णय लागला होता की कुठले 4 संघ शेवटच्या दिवशी इकडे खेळतील ते. रनसंख्या 17. ओहो हो, ओव्हर दी कव्हर्स. फिल्डर धावतील आणि फक्त बॉल उचलून आणायचं काम करतील. 4 धावांच्या मदतीने रनसंख्या मात्र 21च्या स्कोर वरती. संतोष यांची बॅट आता मात्र धुमाकूळ घालायला सुरुवात करते. खोदून काढला होता हा स्ट्रोक आणि या चौकाराच्या मदतीने 21 धावेंवर धावफलक जातोय टीम NS रायडर्स यशवंत नगर या संघाचा. रनसंख्या 21. बिनगडी बाद. शेवटचा बॉल. ओहो हो, इथे देखील तिन्ही यष्टा एक्सपोज करत 1 धाव तिकडे मिळणार आहे. बॅकअप केलं जात आहे. लेग बाईसचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आहे 22 रन. मोठ्या संख्येने प्रेक्षक आनंद घेत आहेत. रात्रीचे 9:15 वाजलेले आहेत. लहान लहान मुलं देखील आपल्या पालकांसोबत इकडे दाखल झालेले आहेत मॅचचा आनंद घेण्यासाठी. आणि संपूर्ण तालुक्यातनं प्रेक्षक मात्र वेळापूर गाठतात आहे. अकळूज, नातेपुते, माळशिरस, यशवंत नगर, माळीनगर, निमगाव अनेक विभागांमधनं प्रेक्षक मोठ्या संख्येने येतात आहे. कारण की या विभागामध्ये क्रिकेट चांगल्या प्रकारचं खेळलं जातं. ग्रामीण क्रिकेट इकडचं फार स्ट्रॉंग आहे. निरंतर अंतरावर मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. प्रीमियर लीगच्या स्पर्धा, गाववाईजच्या स्पर्धा आणि क्रिकेटचा बाले किल्ला आहे सोलापूर विभागातील माळशिरस. 2 षटकांच्या अखेरीस 22 लागलेल्या आहेत. बॉलिंग मार्कवरती बदल केला जातोय. शुभम यांच्या हातात मात्र बॉल दिला गेलाय. शुभम यांना मात्र पाचारण करण्यात आलेलं आहे. अकळूजचे खेळाडू आहेत, युवा प्रतिभावान गोलंदाज. रनसंख्या 22. विकेट अद्यापही आलेली नाहीये, तो शोध आहे. बॅट तर फिरवतात आहे खाशी वेगात बट संपर्क इकडे होणार नाही. बॉल मात्र सरळ बॉल टू कीपर जात असताना संतोष यांची बॅट स्विंग खाशी तगडी आहे. आपण बघतो ज्या फ्लो मध्ये ते बॅट फिरवतात. जर त्या रडार मध्ये आला
तर बॉल नक्कीच लांबच जाईल इतकी ताकद त्यांच्या फटक्यामध्ये असेलच. धावफलक 22 रन, तिसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती. संतोष बॉलला मात्र इकडे सीमारेषा पार पाठवण्याच्या प्रयत्नात उंच उडवतात आहे आणि बॉलच्या खाली येतात आहे इकडे क्षेत्ररक्षक. 22च्या स्कोरवर लागणार आहे हा पहिला धक्का NS रायडर्स यशवंत नगर या संघाला. फलंदाज मात्र इकडे बाद असेल. बॅट काशी वेगात फिरवली होती, उंच गेला बॉल आणि काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक होते तैनात, नाही केली आहे कुठली चूक आणि शुभमने मिटवली आहे इकडे विकेटची भूक. शुभमने सांगितलं मी आलोय, मी विकेट घेऊनच जाणार. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात आहे. प्रीमियर लीगच्या स्पर्धा म्हटलं की युवा खेळाडू स्वतःला पुरेपूर सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. नवनवीन युवा खेळाडूंचा शोध घेण्यासाठी प्रीमियर लीगचं मोठ्या प्रमाणावरती आयोजन केलं जातं आणि आमदार प्रीमियर लीग देखील मात्र एक अशी स्पर्धा आहे जिच्यामधनं चांगले चांगले युवा खेळाडू जे मात्र समोर येतील आगामी काळात. मग आपल्या तालुक्यासाठी असेल किंवा आपल्या गावासाठी असेल, नक्कीच चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतील. धावफलक 22 रन. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कपिल गरुड. ते जे बॅनरच्या तिथं जे लहान मुलं बसले आहेत स्क्वेअर लेग पंच, ते त्या दिशेने, ते तिथले मुलं ते तिकडं तेच ते जे पोरं उचले समोर समोर ते बॅनर आहेत आमदार साहेबांचं जे बॅनर आहे पोलच्या तिथं, ज्या पोलला लाईट नाही आहे, ते पोरं तिथून उठवा. रन संख्या 23. चांगला चेंडू काय गोलंदाजी करतात आहे शुभम. लिफ्टर नंतर जो बाउन्स आपल्याला इकडे पाहायला मिळाला, गतीचा अंदाज आलाच नाही फलंदाजांना. सरळ बॉल, बॉलर टू कीपर. 4 बॉलमध्ये 1 धाव दिलेली आहे. युवा गोलंदाज आपल्या वेगाने मात्र सर्वांनाच इकडे प्रभावित करायचं काम करतोय. चांगली गोलंदाजी. आता केवळ आणि केवळ पाईपलाईन फुटली आहे, कारंजा उडालाय हवेत. शुभमला मिळत आहे अजून एक यश. दुसरा धक्का देताना आपल्याला शुभम इकडे पाहायला मिळाले आहेत. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल मात्र बराच काळ हवेत आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. वा शुभम वा. 2 धक्के या षटकामध्ये दिलेले शुभमने. किरदार मेरा शामे वत्सा गुलाबी हो जाए. अरे शुभम तुम आओ और आज मैदान के अंदर गेंदबाजी नवाबी हो जाए. 5 बॉलमध्ये 1 धाव आणि 2 गडी. डगआउटच्या दिशेने युवा आहे पण छावा आहे. नाव आहे शुभम, मॅन फ्रॉम अकलूज. तेवीसच्या स्कोरवर हा दुसरा धक्का लागत असताना 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च करत 2 गडी बाद केलेले आहेत. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी. शेवटचा बॉल फरहान माफ करा, आणि फरहानने आल्या आल्या इसको बोलते असली धुरंधर. 6 रन षटकार. गगनचुंबी और उडान लंबी. आल्या आल्या दबावाला मात्र इकडे बॉलरवरती शिफ्ट करण्याचा प्रयत्न आणि 6 धाव्यांसाठी इकडे षटकार फरहानच्या बॅटमधनं. षटक पूर्ण झालंय. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावफलक झालाय 29. 2 गडी बाद. शुभमची तारीफ राहील. षटकार जरी आला ना, 5 बॉल त्याने असे टाकले की पाठ थपथपलीत जाणार आहे. 3 ओव्हरमध्ये 29 आहे. 2 गडी बाद. तीन षटकांच्या अखेरीस 29 धावा ज्या आहेत या मात्र लागलेल्या आहेत. बॉलिंग मार्क वरती बदल केला जातोय. सरपंच राजाभाऊ पवार यांच्या माध्यमातून कुणाल पवार यांच्या प्रत्येक विकेटसाठी 5,000चा पुरस्कार. आणि कुणाल आलेत. कुणालला पहिल्याच बॉलवरती सीमारेषा दाखवली गेली आहे. ना आव देखा ना ताव और दे दिया गेंदबाज को 6 का भाव. नाव आहे कपिल गरुड. गरुड झेप घेत बॉल मात्र सरळ इकडे डीप मिड विकेटला गेला आणि रन संख्या या षटकाराच्या मदतीने वाढत असताना 35.
ओ हो अल्टी पलटी लगातार केले जातात आहे वार. थर्ड मॅनला येतोय हा चौकार. काय बॅटिंग करतात आहे कपिल. षटकारापाठोपाठ चौकार. शुभम यांनी जे मागच्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती त्यासाठी प्रति विकेट त्यांना 200 रुपयांचा पुरस्कार जो की दिला जाणार आहे. अविनाश सरोदे यांच्या माध्यमातून मात्र तो पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. युवा गोलंदाज शुभम अकलूजचे जे आहेत आणि नक्कीच त्यांना हा पुरस्कार ऑनलाईन स्वरूपात जो की दिला गेलेला आहे. धावफलक 39 वर 2 आहे सध्याच्या घडीची स्थिती. 2 फटके आलेले आहेत कपिलच्या विरोधात. चांगली बॅटिंग डॉमिनेट करणारी दबदबा प्रस्थापित करणारी फलंदाजी कपिल यांच्या माध्यमातून होत असताना 39 वर 2 आहे स्कोर. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. जबरदस्त मॅच रंगलेली आहे. संध्याकाळचं सत्र थ्रिलर टाइम 9:30 वाजलेले आहेत. इंद्रजीत 11 अकलूज विरोधात NS रायडर्स. याही वेळेस काय बॅट फिरवतात आहे कपिल गरुड. अनुभव हा खासा दांडगा आहे आणि ज्या रीती आपण बघतोय जशाच तसं प्रत्युत्तर आहे. जिकडे चेंडू मिळतोय तसा फटका खेळतायत. आलतू फालतू स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ऑफस्टिकच्या दिशेने बॉल मिळाला. स्वतःला लाईन अँड लेंथमध्ये ऍडजस्ट केलं. तसंच मात्र स्विच इट खेळत थर्ड मॅनच्या वरनं पाठवलं. स्लॉटमध्ये मिळाला. सरळ डीप मिड विकेटच्या वरनं पाठवला. तर फलंदाजी चांगलाच अनुभव कपिल गरुड यांच्या पाहायला मिळतोय. 39 वर 2 स्कोर डावाचं हे 4थ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती. आडव्या बॅटने खेळलाय. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू धावतील. जोपर्यंत बॉलला अडवतील रिटर्न करतात आहे तोपर्यंत धावस्वरूपी बॅकअप इकडे मात्र आहे. 2 धावा इथे देखील मिळताना पाहायला मिळतात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. राजाराम भाऊ पवार यांच्या माध्यमातून प्रति विकेट 5,000चा पुरस्कार. सरपंच पंढरपूर राजाराम भाऊ पवार यांच्या माध्यमातून हा पुरस्कार आहे. 5,000 रुपये. कुणाल पवार 1 विकेट का सवाल आहे. 1 विकेट का 5,000चं नोटिफिकेशन फोन पे वरती. बघूयात काय होते आणि काय नाही. सध्याच्या घडीला हलक्या हातांनी 1 धाव इकडे घेण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी देखील मात्र निघालेत. 5,000चा पुरस्कार लागलेला आहे. बट कपिल गरुडही म्हणताय मीही चॅलेंज एक्सेप्ट करतो की मी ती विकेट जाऊ देणार नाही. 3 धावा इकडे मात्र त्यांनी बघता बघता चोरून काढल्या 38च्या बाउंड्रीवरती. अरबी रेस दरबी रेसचे घोडे मैदानाच्या आतमध्ये ज्यारित्या धावत होते. बघता बघता 3 धावा इकडे पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि या 3 धावेंच्या मदतीने धावफलक मात्र 44च्या स्कोरवरती हिट करतोय. कुणाल पवारच्या षटकात 15 धावा आलेल्या आहेत. फरहान ज्याने एकच बॉल खेळलाय त्यालाही मात्र सीमारेषा पार पाठवलाय. जणू काही ठरवून तो आला होता की षटकारच मारणार. पण 44 वर आहे धावफलक. शेवटचा बॉल यायचा बाकी. 4थं षटक. दिशा देण्याचा प्रयत्न आहे. कलात्मकरित्या खेळलाय. 1 रन मिळून जाईल. दुसरीसाठी देखील निघालेले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जिकडे ताकद दाखवायची आहे तिकडे ताकद दाखवली आहे. जिकडे नजाकत दाखवायची आहे तिकडे नजाकत दाखवली आहे. काय बॅटिंग करतात आहे दोन्ही खेळाडू. लाजवाब. 4 षटकांचा खेळ झालाय पूर्ण आणि 4 षटकांच्या अखेरेस धावफलक झालाय 46 रन 2 गडी बाद. 4 ओव्हर 46 2 गडी बाद. NS रायडर्स यशवंत नगर. चार ओव्हर 46 धावा या मात्र धावफलकावरती आहेत. शेवटचे 12 बॉल इकडे यायचे बाकी. शुभम ज्यांना मात्र आता पाचारण करण्यात आलेलं आहे. वेट शुभम 2 मिनिटं. काय 2 मिनिटं. पंचांना विचारून आले होते
बघा सूचना तुम्हाला दिल्या गेलेल्या आहेत आधीच नियमांच्या बाबतीत. प्लेइंग 11 मधला कुठलाही खेळाडू पाणी बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. जर गेला तर 2 धावांची पेनल्टी. विकेट पडल्यावर फलंदाज जो बाद झालाय 30 यार्ड सोडायच्या आधी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पाहिजे. नाही झालं तर त्यासाठी 2 धावांची पेनल्टी आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला इकडे मात्र फटका खेळलाय. डीप स्क्वेअर लेगवरनं खेळाडू जातात आहे बॉलवरती आणि याही वेळेस 2 धावा. काय कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान. शोला और शबनम, दिया और बाती. मैदानाच्या आतमध्ये कपिल आणि फरान. A1 जोडी, A1 कॉम्बिनेशन. म्हणजे 3 रन ज्यारीत्या पळून काढले. मागच्या षटकात शेवटच्या बॉलवरती ज्यारीत्या 2 रन पळून काढले आणि याही वेळेस थोडीशी चुकी झाली आणि 2 धावा इथे मिळताना. 48 वर 2 स्कोर. समोरच्या दिशेने फटका टोलवण्याचा प्रयत्न. दरम्यान क्षेत्ररक्षक इकडे देखील बॉलला अडवतील आणि तोपर्यंत 2 धावा. जोरदार टाळ्या. 50 धावा आणि या रनिंग बिटवीन द विकेट साठी देखील मात्र पुरेपूर टाळ्यांचा प्रतिसाद. काय धावतात आहे दोन्हीचे दोन्ही खेळाडू. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतात आहे आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे बघा. सिंगल डबल हे या खेळाची लाईफ लाईन आहेत. रन संख्या 50. 10 बॉल यायचे बाकी. 70-75 जर का इकडे उभा राहिले तर बघतोय आपण 9, 9:30, 10च्या सुमारास इकडे मॅच रंग पकडतात. 50 वर 2 स्कोर. यावेळेसचा बॉल लिव्ह करून दिलाय. फलंदाज कपिल गरुड यांनी कुठली छेडखानी त्या बॉलची केली नाही आणि 1 बाउन्सची वॉर्निंग देखील मात्र इकडे ऑनफील्ड पंचांच्या माध्यमातून दिली जाते. यानंतर देखील मात्र आजच्या रात्रीत आपल्याला अजून सामने पाहायचे आहेत. त्यावरही मात्र सर्वांच्या नजरा राहतील. आजची रात्र पॉइंट्स टेबलवर कशारीत्या संपेल हेही बघणं तेवढंच महत्वाचं आहे. उडवलाय बॉल. फिल्डर नाहीये. दूरवरती राहतात आहे आणि तोपर्यंत 2 रन इथेही मात्र पळून पळून पूर्ण केले जातात आहे. रनिंग बिटवीन द विकेट आणि सातत्याने घौड दौड धावेंची धडपड आहे ती मात्र या दोन्ही फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते आहे. 52 धावा लागलेल्या आहेत. 10 बॉलमध्ये 22 वरती कपिल नॉट आउट आहे. शुभमची तारीफ राहील. जरी 13 धावा आतापर्यंत त्यांच्या स्पेलमध्ये आलेल्या आहे बट कुठे असं आढळलं नाही तो मागच्या षटकाचा शेवटचा बॉल सोडून की या फलंदाजाने ढील दिली असेल. याही वेळेस काय बॉलिंग करतोय अफलातून. अकलूजचा युवा गोलंदाज शुभम. आज वेळापूरचं मैदान आपल्या गोलंदाजीने मात्र पुरेपूर गाजवताना पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या खेळात चर्चा असते चौकारांची, चर्चा असते षटकारांची, पण या गोलंदाजाने सांगितलंय की माझ्या गोलंदाजीमध्ये दबदबा आहे, दबदबा. आणि तो दबदबा इकडे आज प्रस्थापित केलाय. शेवटचा बॉल विकेट टाकण्याचा प्रयत्न. लेग स्टिक भरकटली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. लेग स्टिकच्या खासा बाहेर आणि या पंच मात्र वळत करवलाय. अवंतरच्या स्वरूपात 1 धाव जोडणार आहे. पहिल्या दोन्ही बॉलवरती 2 धावा. तिसरा चेंडू डॉट. चौथ्या चेंडूवरती 2 धावा. 5वा चेंडू डॉट आणि आता 6व्या चेंडूवर अवंतरच्या स्वरूपात धाव जोडत असताना 7 रन आतापर्यंत या षटकात. शेवटचा बॉल बाकी. शुभम. प्रतिभा भरपूर आहे. लास्ट बॉल टू गो. 53 वर 2 आहे. फटका हवेत. फिल्डर मात्र तोपर्यंत मागणे येतात आहे बॉलच्या खाली आणि झेल मात्र इकडे टिपला जाईल. शुभमला मिळते इकडे 3रं यश. 53च्या स्कोरवर हा 3रा धक्का. तिन्हीच्या तिन्ही विकेट मात्र या युवा गोलंदाजाला इकडे मिळताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. फुलल यांचा बॉल होता, त्याला भिरकावण्याचा प्रयत्न केला आणि लॉंग ऑफला तिकडे मात्र पकडले गेले. शुभमचं कौतुक. हिम्मत मत खोना, ऐसे ही चलते रहना. अरे जिन्होंने कहा था तुम्हारे बस की नहीं है उन्हें कुछ करके दिखाना. वर 3 आणि आल्या 47 वर्षीय युवा गोलंदाज इकडे स्ट्राइक करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. नाव आहे अतुल माने देशमुख साहेब
आता बघा काही जण म्हणताय त्यांचं वय 43 आहे, काही जण म्हणताय 47 आहे, पण त्यांचं काही ऑब्जेक्शन नाहीये तर ते 47 वर खुश आहे मला असं वाटतं. जवान साहेब म्हणतात आहे 43. दादा तुपे म्हणतात आहे हा आमचे 16 वर्षीय युवा गोलंदाज आहेत. 53च्या स्कोरवर हा चौथा धक्का लागतोय बॅटिंगसाठी. आता नवीन फलंदाज यावेळेसचा बॉल बॅटच्या टो एंडला स्पर्श घेत चांगलं क्षेत्ररक्षण फ्लाइंग स्लिप मध्ये इंद्रजीत 11 अकलूज म्हणजे शुभमची गोलंदाजी आणि या षटकात आतापर्यंत तरी झालेली गोलंदाजी. एक वेळेस असं वाटलं होतं 70-75 इझिली टच होईल. 75ची आपण अपेक्षा केली होती. 3 ओव्हरमध्ये 40च्या आसपासची धावसंख्या होती, बट त्याच्यानंतर शुभमने जी गोलंदाजी केली आहे जबरदस्त. डाऊन दी ग्राउंड उडवण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफ इंटरेस्टेड पाहायला मिळाल्यात आणि अतुल माने देशमुख साहेब यांना मात्र इकडे अजून एक यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. डाऊन दी ग्राउंड फटका उचलला होता, बराच वेळ बॉल मात्र हवेत होता आणि तिकडे क्षेत्ररक्षकाने मात्र नाही केली आहे कुठली चूक आणि मिटली इकडे विकेटची भूक. फलंदाज बाद सातत्याने विकेट पडत असताना आणि हा झेल चांगली कामगिरी अतुल माने देशमुख साहेब यांच्या माध्यमातून होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये 2 विकेट मिळवलेल्या आहेत. सूरज सा तेज नहीं मुझमें दीपक सा जलता देखोगे, सूरज सा तेज नहीं मुझमें दीपक सा जलता देखोगे, अरे तुम मुझे मेरी हदें रोशन करने से कब तक रोकोगे, तुम मुझे मेरी हदें रोशन करने से कब तक रोकोगे. नाव आहे अतुल माने देशमुख. माळशिरस तालुक्यातील 40+ एक धुरंधर खेळाडू आज आपल्या गोलंदाजीने मात्र सर्वच वेळापूरकरांचं मन जिंकतात आहे. प्रदीप गाडगे बॅटिंगसाठी येतात आहे. मॅन फ्रॉम माळीनगर. 3 बॉल बाकी आहेत. प्रदीप गाडगे डावखुरे त्याचे फलंदाज. एक्सपिरियन्स विरोधात एक्सपिरियन्स. डाऊन दी ग्राउंड ड्राईव्ह करून दिलाय. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतील, पोहोचले देखील आहे. एकच धाव इकडे मात्र मिळेल आणि हलकासा पंबल. तोपर्यंत 2 धावा इकडे पुरेपूररित्या पूर्ण केल्या जातील. एक धावेचं महत्व सध्याच्या घडीला NS रायडर्स या टीमसाठी वाढलेलं आहे, कारण की 56च बनलेले आहेत. जिकडे सर्व चर्चा करत होते 75-80 ची. चांगला चेंडू आणि इकडे काय सिट्टी पिट्टी गुल. फलंदाज दांडी गुल. काय बॉल टाकला स्नॉटर. यस्टनला कधी हिट झाला कळला देखील नाही आणि सरळ लेझर गाइडेड मिसाईल यस्टनवर जाऊन आदळली आहे. वा साहेब वा, काय कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना. हा बॉल बघा तुम्ही, दोन्ही पायांच्या मधून सरळ मात्र मागच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळाला आणि रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो. बॅटची कड घेऊन सरळ मात्र चेंडू कीपरच्या दिशेने. फलंदाज बाद. एक वेळेस असं वाटलं यस्टनला जाऊन आदळला की काय, बट नाही, बॅटची कट घेऊन बॉल मात्र मागच्या दिशेने गेला होता. आणि वेळापूरचे जे काही प्रेक्षक आहेत, जे काही सर्व माने साहेबांचे मित्र आहेत, ते सध्याच्या घडीला म्हणताय कशी वाटली आहे आमची 47 वर्षीय युवा गोलंदाजाची गोलंदाजी. यावेळेसचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून इकडे केला जातोय आणि बॉलिंग टीमने मांग केली आहे रेफरलची.
इकडे पूर्ण होईल. कम खर्चा फुल चर्चा अतुल माने देशमुख साहेबांच्या नावाची आणि डाव अशा रीते इकडे मात्र पूर्ण होईल. वेट सर्व काही नक्कीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवले जातील. आणि धावफलक झाला आहे 56 रन, बनवायचे 57 रन. स्पर्धेसाठी आपण बघतोय विशेषतः केलफॉस फाउंडेशन आणि शिवपूजा हॉस्पिटल यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ इकडे रंगवला जातोय. 100 रुपयाचं कुपन तुम्हाला मानकरी बनवू शकतं या आमदार प्रीमियर लीगमध्ये एका इलेक्ट्रिक स्कूटीचं. तर ज्यांना कोणाला आपल्या नावाची नोंदणी करायची असेल लकी ड्रॉसाठी त्यांनी मात्र नक्कीच मुख्य मंचाशी संपर्क करून आपली नाव नोंदणी करायची आहे. धन्यवाद. आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँडसोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स, आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. ओके, कुणाल पवार बॅटिंगसाठी आलेले आहेत. प्रत्येक षटकासाठी यांना 5,000चा पुरस्कार आहे. पंढरपूरचे सरपंच राजभाऊ पवार यांच्या माध्यमातून प्रति षटकार 500 आणि 5,000 आणि त्याचबरोबरने आकाश मूर्ती भंडार यांच्या माध्यमातून प्रति षटकार 5,000चा पुरस्कार. म्हणजे एक षटकार कितीचा? 10,000चा. क्या बात है कुणाल पवार, मौका आहे भैया, लूट लो. आणि रोख ऑनलाईन स्वरूपात हा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. फक्त कुणालच्या फटक्यांची आशा आहे. फुलाल्यांचा बॉल ऑन साईडला इकडे मात्र भिरकावलेला आहे. एका षटकाराची व्हॅल्यू आहे 10,000 रुपये कुणाल पवार यांच्यासाठी. पंढरपूरचे सरपंच राजभाऊ पवार आणि त्याचबरोबरने आकाश मूर्ती भंडार पंढरपूर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचा असा पुरस्कार आहे. तर एक षटकार 10,000 रुपये ऑनलाईन नाहीतर रोख स्वरूपात. क्या बात आहे. धावफलक इकडे 2 धावांच्या मदतीने पुढे जातोय. ऑन साईडला इकडे मात्र भिरकावलेला आहे. मागणं मात्र क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील. 1 रन इकडे मात्र मिळून जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल राहणार नाही. सिंगलच्या मदतीने मात्र संतुष्टी मानलेली आहे.
57 धावा इकडे मात्र बनवायच्या आहेत. कुणाल पवार या नावाची चर्चा सध्याच्या घडल्या मात्र मोठ्या प्रमाणावरती राहिलेली आहे. या स्पर्धेमध्ये बॅटिंग असेल, बॉलिंग असेल. इंद्रजीत 11 या संघासाठी मात्र चांगली कामगिरी केलेली आहे. पण या मॅचवरही प्रभाव त्यांना सोडावा लागणार आहे. डाऊन दी ग्राउंड मात्र उचलला आहे. लॉंग ऑनला इकडे खेळाडू तैनात. फरहान जोपर्यंत बॉलवरती जातील, रिटर्न करतील, सिंगलच्या मदतीने मात्र संतुष्टी मानली आहे. 1-1 धावेने धावफलक मात्र पुढे 4च्या स्कोरवरती. शेवटचे 2 बॉल मात्र अजूनही यायचे बाकी आहेत. कुणाल स्ट्रायकर एंडला. पुढचा चेंडू कुणाल आणि गॅपला इकडे मात्र भेदलाय. कुणाल यांच्या बॅटमधनं येतोय 1 बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार 4. शहाजी माने यांच्या प्रत्येक चौकारासाठी, षटकारासाठी निखिल शिंदे यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा पुरस्कार. निखिल शिरसट यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा पुरस्कार. आणि 50 धावा जर गेले तर 5,000चा पुरस्कार शहाजी माने यांच्यासाठी. ओके, यावेळेसचा बॉल कट करून दिलाय. डीप पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधोमध इकडे मात्र दरी फोडली आहे. 4 धावेंसाठी हा चौकार येतोय. पहिल्या षटकात तब्बल 12 धावा. कुणालच्या बॅटमधनं हा चौकार 4. जर कुणाल पवार इकडे मॅच जिंकून नॉट आउट आले तर आकाश मूर्ती भंडार, आकाश भाऊ धोत्रे पंढरपूर यांच्या माध्यमातून तब्बल 11,000चा पुरस्कार आहे. महादेव भाऊ धोत्रे आणि आकाश भाऊ धोत्रे यांच्या माध्यमातून तब्बल 11,000चा पुरस्कार आहे. 1 ओव्हर 12 रन, क्या बात आहे. स्पर्धा माळशिरसची आहे, बट बक्षीस पंढरपूरकरांकडनं लागत आहे. हे प्रेम आहे खेळाडूवरती असलेलं. धावफलक मात्र 12च्या स्कोरवरती. पंढरपूरवरनं देखील मात्र अनेक मित्र परिवार खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी इकडे आलेला आहे. रनसंख्या 12च्या स्कोरवरती आहे. ऑन साइडला इकडे मात्र खेळण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी जर बघितला तर हो हो हो, चौकार इकडे मात्र मिळून जाणार आहे. प्रदीप घाडगे यांच्या विरोधात मात्र हा फटका खेळला गेला. कुठलीच संधी नव्हती बॉलला रोखण्याची आणि बॉल मात्र अगदी जमिनीसोबत मस्ती करत अलॉंग दी कार्पेट. 4 रन. चला डीजी पॅन्थर्स टॉस करून घ्यायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आले, जे क्रिकेट क्लबचे आलेले आहेत. डीजी व्हाईट बॉलचा इशारा इकडे पंचांच्या माध्यमातून केला जातोय. रनसंख्या 17 रन. दुसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावर असताना उडवलाय बॉल ऑन साइडला. 10x बॉलची केली आहे हवाई यात्रा. शहाजी माने यांच्या माध्यमातून मात्र हा षटकार येतोय. पुरस्कार निखिल शिरसट यांच्या माध्यमातून 200चा पुरस्कार. पुढच्या मॅचचा टॉस डीजी पॅन्थर्स वेळापूर आणि जे क्रिकेट क्लब यांच्यामध्ये दीपक भैया यांच्या हस्ते मात्र इकडे टॉस केला जाणार आहे. पुढच्या सामन्याचा 23 रन. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन, बॅनर तोड षटकार. आमदार चषकाचा दमदार फटका. शहाजी माने यांच्या बॅटमधून 2-2. राजाभाऊ पवार सरपंच पंढरपूर यांच्या माध्यमातून पुढच्या बॉलवर जर षटकार आला 2100 रुपयांचा पुरस्कार. शहाजी
माने यांच्यासाठी. क्या बात आहे. ते म्हणतात आहे कुणाल यांची फलंदाजीचा आस्वाद घेण्यासाठी आलो होतो आणि शहाजी माने साहेब यांची फलंदाजी देखील मात्र प्रभावित करते आहे. पुढच्या मॅच मध्ये DG पॅन्थर्स या टीमने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून बॉलिंग करायचा निर्णय. आणि त्याचबरोबरने पप्पू खाडे सर, प्रवीण खाडे यांच्या माध्यमातून देखील जर पुढच्या बॉलवर षटकार आला तर 500चा पुरस्कार. माहोल बनवलाय शहाजी माने यांच्या फलंदाजीने. या बॉलवर जर 6 आला तर पंढरपूरचे सरपंच राजाभाऊ पवार यांच्या माध्यमातून 2100. तर या बॉलची किंमत मोठी आहे. जर 6 आला तर बघूयात. 2 मध्ये 2 आले आहेत. शहाजी माने पुढचा चेंडू. दरम्यान युवा नेते समाधान भाऊ जानकर यांचं मात्र इकडे आगमन आहे आणि त्यांचं मात्र हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान काय मोठ्या फटक्याची अपेक्षा प्रत्येकाला होती. बॉल मात्र तिकडे जागेवरती उसळला. क्षेत्ररक्षक 38च्या बाउंड्रीवरती तैनात होते. टिपलाय झेल. फलंदाज बाद. आकाश मूर्ती भंडार यांच्या माध्यमातून कुणाल पवार यांच्या प्रत्येक चौकारासाठी देखील बक्षीस आहे 500 रुपयांचं. षटकारासाठी कंटिन्यू आहे आकाश मूर्ती भंडार आणि राजाभाऊ पवार पंढरपूरचे सरपंच यांच्या माध्यमातून तब्बल 5000 असा एका षटकाराला 10,000चा पुरस्कार आहे. कुणाल भाऊ प्रेम मोठ्या प्रमाणावर आहे तुमच्यावरती, तुमच्या चाहत्यांचं. एक षटकार दाखवला की डायरेक्ट 10,000. यावेळेसचा बॉल रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र केला जातोय. तिसऱ्या पंचांची नक्कीच इकडे मॅच बॉल आलाय. तो मॅच बॉल आहे तो जो मैदानाच्या आतमध्ये येतोय. तिसऱ्या पंचांना इकडे मात्र विचारणा केली आहे. चला चला खेळाडू, पंचांसोबत कुठलं डिस्कशन नकोय. अवांतरच्या स्वरूपात इकडे धाव वाढणार आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय. इट्स अ व्हाईट बॉल. चला घाई करा, खेळाडूंना विनंती आहे. मॅच बॉल आलेला आहे, सामना सुरू करायचा आहे. पंचांसोबत कुठलाही वाद नको आहे. मॅच लवकरात लवकर सुरू करा आपण. मॅच बॉल वरती जो छतावरती बॉल होता, जो मंचाच्या वरती जो बॉल गेला होता, दुसरा षटकार मारला होता शहाजी माने यांनी, तो बॉल येतो. मॅच बॉल येतो, प्ले मधला आहे तर तोच घेतला जाईल. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. दुसरा बॉल नाही मिळणार. रनसंख्या 30 वर 1. प्रदीप घाडगे इनसाइड आउट ओव्हर दी कव्हर्स. डन डन डन. फरार. 4 चौकार. विजय. नक्की शहाजी माने बाद झालेले आहेत, बट आता विजय मैदानाच्या आतमध्ये इनॅक्शन गेलेले आहेत आणि तेही चार्ज घेताना पाहायला मिळत आहे. पायातला बॉल ज्या रीत्या त्यांनी खोदून काढला. चौकार 4. धावफलक इकडे मात्र सध्याच्या घडला स्थिर. कुणाल पवारचे जलवे बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाहता वर्गही इकडे उत्सुक आहे.
जसे कुणाल स्ट्राईकवर येतील बक्षिसांचा वर्षाव, पण दरम्यान काय विजय इकडे मात्र सुईमध्ये धागा पिरायचं काम करतात आहे. याही वेळेस गॅप शोधलाय आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा फोडली आहे. 4 धावा इथे मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्हीचे दोन्ही फटके आल्या आल्या ऑफ साइडला निवडले आणि चौकाराच्या मदतीने षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हे प्रेक्षक भिंतींवर बसून देखील मात्र युवा प्रेक्षक मात्र मॅचचा आनंद घेतात आहे. प्रत्येक टक लावून बसलेला आहे. आणि नक्कीच आता स्ट्रायकर एंडला कुणाल पवार ज्यांच्या षटकारासाठी आकाश मूर्ती भंडार पंढरपूर आणि सरपंच पंढरपूर राजाभाऊ पवार यांच्या माध्यमातून प्रति 5-5 हजारचा पुरस्कार आहे. एक षटकार 10,000चा कुणाल यांच्या बॅटमधनं जो की आला तर प्रेक्षक कुणाल यांची फलंदाजी बघण्यासाठी आतुर. काय होईल, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. अवंतरची धाव इकडे मात्र जुळतीये. मॅच तशी जर बघितलं तर झुकलेली आहे, कारण की 24 बॉलमध्ये 19 57चं लक्ष होतं. मागच्या षटकामध्ये जी तोडफोड झाली शहाजी माने यांच्या माध्यमातून सामना सध्याच्या घडीला झुकलेला आहे. 2 चौकार विजय यांनी देखील मात्र येऊन लगावले. बघूयात षटकार येईल की नाही. चौकार जरी आला तरी 500चा पुरस्कार आहे कुणाल यांना. 38 आणि सामना जर नक्कीच नॉट आउट राहता संपवला तर 11,000चा पुरस्कार आहे. दरम्यान काय घडतंय आणि बॅटची कड लागली आहे. कीपरचा सहारा मिळाला आहे. बघा कुणाल पवार खेळाडू वृत्तीला सलाम आहे बॉस. स्वतः मात्र खेळाडू तिकडे चालता बनलेला आहे. नक्की सर्वांना विनंती आहे, कुणालची खेळाडू वृत्ती आवडली असेल तर जोरदार टाळ्या. वाट नक्कीच बघितली नाही पंचांची. बघू शकता आपण रिॲक्शन काही खास कोणाकडनं पाहायला मिळालं नाही, बट कुणाल मात्र तसे चालते बनले आणि पंचांचा निर्णय नक्कीच तिथेही आला की आहे बॅटची कड. आणि कुणाल मात्र तिकडे तंबूजा आसरेला त्यांच्या मित्रपरिवाराची कमाल आहे. बट पंढरपूरवरनं नक्कीच इकडे सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत आणि हजारोच्या यांनी मात्र त्यांनी बक्षिसं लावलेली आहे. एका षटकाराची किंमत होती 10,000 रुपये कुणाल यांना. तर नक्कीच आकाश मूर्ती भंडार आणि सरपंच पंढरपूर राजाभाऊ यांचं देखील मात्र खूप खूप धन्यवाद. जीवन भैया जानकर यांना आपण बघत आहात ऑन स्क्रीन. पुढच्या मॅचमध्ये तेही इन ॲक्शन राहतील. फुलाल्यांचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर. काय बॅटिंग आहे, काय बॅटिंग आहे. 2-2 विजय मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आणि जो येतोय तो मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅट चालवतोय. हा देखील बॉल निघून जाणार आहे सीमारेषा पार आणि इथे देखील धावा मिळणार आहेत. 4 चौकार. 42 धावा 42 फॉर दी लॉस ऑफ 2. 42 वरती 2 स्कोर. 15 बनवायचे आहेत. इंद्रजीत 11 अकळूज ज्यारित्या खेळतीये फार वेगात विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल करते ही टीम. लकी ड्रॉ नक्कीच नाव नोंदणीसाठी ज्यांना कोणाला आपलं नाव नोंदवायचं असेल त्यांनी मात्र नक्कीच संपर्क करा. केल्फॉस फाउंडेशन आणि शिवपूजा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने हा लकी ड्रॉ इकडे राबवला जातोय. 100 रुपयामध्ये इलेक्ट्रिक स्कूटीचा. तर ज्यांना कोणाला आपली नाव नोंदणी करायची असेल आपण मात्र संपर्क करू शकतात. 2 धावा इकडे मिळणार आहेत. 2 धावांच्या मदतीने रनसंख्या 45 वर जाणार आहे. अजूनही जर बघितलं तर 12 रन. क्या बात आहे. आकाश मूर्ती भंडार आणि त्याचबरोबरने सरपंच पंढरपूर राजाभाऊ पवार यांच्या माध्यमातून दोन्ही फलंदाजांच्या षटकारासाठी 1100 रुपयांचा पुरस्कार आहे. दिल खोलून सध्याच्या घडीला बक्षीस लावत असताना आकाश मूर्ती भंडार आणि त्याचबरोबरने पंढरपूरचे सरपंच राजाभाऊ पवार यांच्या माध्यमातून हे बक्षीस. आणि हे मात्र प्रेक्षक जे मॅचेसचा आनंद घेत आहेत. उडवलाय बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. आहे का खेळाडू? नाही. बॉलवरती जोपर्यंत येतील तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी 2 धावा इथे देखील मिळणार आहेत. रनसंख्या 2 धावेच्या मदतीने 47. ओव्हर मात्र इकडे होईल पूर्ण 10 धावा पाहिजेत. पुढच्या दोन्ही टीम जे क्रिकेट क्लब आणि DG पॅन्थर्स वेळापूर दोन्ही टीमला सूचना तयार राहायचं आहे. आपण जसा हा सामना संपेल लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अठरा बॉल 10 47 झालेले आहेत. 10 धावा केवळ आणि केवळ बनवायच्या आहेत.
षटकारांसाठी दोन्ही फलंदाजांना बक्षीस कंटिन्यू आहे 1100 रुपयांचं. अक्षय मूर्ती भंडार आणि त्याचबरोबर आकाश मूर्ती भंडार आणि त्याचबरोबर पंढरपूरचे सरपंच राजाभाऊ पवार यांच्या माध्यमातून. चला मॅच सुरू करा, घाई करायची थोडीशी. षटकार मांग आहे बक्षिसाची सध्याच्या घडीला. बॉलिंगदाची मार्कवर ज्यांनी काल एक अफलातून कॅच पकडला होता सतीश, ज्यांची रील ही सध्याच्या घडीला सोशल मीडियावर खाशी व्हायरल झाली आहे. ओ हो काय फटका आहे. सर्वांना विनंती आहे, फटका आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. या फटक्यासाठी 1100 रुपयांचा पुरस्कार आकाश मूर्ती भंडार आणि त्याचबरोबर राजाभाऊ पवार सरपंच पंढरपूर यांच्या माध्यमातून 1100चा पुरस्कार या षटकारासाठी. आणि झोपून बघितलं बॉल कुठे चाललाय ते. 6 धावा. षटकार आलाय, हान की पडीव अजून एक. चला सामना समाप्त. रफा दफा. काय बॅट्समन विजय तेलंगी, आपल्याला विनंती आहे आपण इकडे मुख्य मंचाकडे यायचंय. आकाश मूर्ती भंडार पंढरपूर आणि पंढरपूरचे सरपंच राजाभाऊ पवार यांच्या माध्यमातून तब्बल किती 2200 रुपयांचा पुरस्कार आपल्याला दिला जाणार आहे. चला विजय तेलंगी भाऊ 2 मिनिट इकडे येऊन जा, बक्षीस घेऊन जा आपला आधी. आपल्याला विनंती आहे आपण बक्षीस घेऊन जायचंय. 2200 रुपयांचा पुरस्कार जो इकडे दिला जाणार आहे. सातत्याने त्यांचं बक्षीस होतं. कुणाल पवार यांना 10,000 पर्यंत त्यांनी बक्षीस लावलं होतं, पण अखेरकार विजय तेलंगी यांनी 2200चं बक्षीस पटकावलंय. आकाश